आहे आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. जाऊयात मॅचच्या दिशेने. पंच तयार आहेत. बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज स्वप्नील शेळके. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहिलं तर बॅटर उमेश साठे, वन ऑफ द बेस्ट पॉवर हिटर. आणि आता या मैदानावरती पॉवर जनरेट करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झाले, जिथे आपण पाहिलं तर लेफ्ट हँडर गोलंदाज किरण घराळ. पॉवर प्लेचं पहिलं षटक. क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये पूर्णपणे तैनात आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन क्षेत्ररक्षक समोर. माइंडसेट बॉलिंग पूर्णपणे पॉझिटिव्ह अटॅक या मॅच मध्ये केला जाईल, यात कोणती शंका नाही. वळूयात मॅचकडे. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. हिअर वी गो. पहिला बॉल. पहिलाच बॉल आतमध्ये आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सन्मान दिला पूर्णपणे. या चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार, या सर्व गोष्टी आता इथून पुढे तुम्हाला कराव्या लागतील. जसे जसे मॅचची लेवल वाढेल, जसं जसं स्टेज मोठ्या मॅचेस तुमच्या समोर येतील, तेव्हा तुम्हाला संयमी खेळ दाखवावा लागेल. कारण कालच्या मॅचेस आपण पाहिले सायंकाळच्या सत्रापासून कुठेतरी हवेच्या विरुद्ध खेळावं लागतं. या सर्व गोष्टी जाणल्या जातील आणि आज परफॉर्मन्स करावा लागेल. कबीर स्पोर्ट्स शेळकेवाडी टीम बॅटिंग करत असताना उमेश साठे ऑन स्ट्राईक. यावेळी पहा ढकलायचा होता. कॅच ड्रॉप होतीये. कॅच झाली असती तर या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक डिलिव्हरी आणि तदनंतर किरण घराळचा दर्जा राहिला असता. कॅच साठी प्रयत्न राहिला. प्रयत्न चांगला होता. पूर्णपणे धडपडले, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बॉलला हातात घ्यायचा या अनुषंगाने पूर्णपणे ट्रॅव होता, परंतु तिथे कॅच ड्रॉप झाला. सिंगल आली. 1 धावसंख्या पुढे सरसावतीये. श्री गणेशा नक्कीच झाला, जिथे स्ट्रायकिंग एंडवरती स्वप्नील शेळकेला आपण पाहिलं. चांगला खेळाडू आहे मैदानावरती. आज पूर्णपणे सकाळचं सत्र थोडंसं कवळं ऊन आणि या कवळ्या उन्हात मात्र आता कशा प्रकारचा परफॉर्मन्स आतमध्ये आला. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. काय गोलंदाजी केली जाते पूर्णपणे माइंडसेट. ज्या प्रकारे दोन क्षेत्ररक्षक समोर सजवले, ते लॉंग ऑफ लॉंग ऑन पूर्णपणे काव कॉर्नर, सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक, आणि तदनंतर ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेचं षटक का माझ्यावरती जबाबदारी आहे, त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, माइंडसेटचा वापर चांगला राहिला आहे. स्वप्नील शेळकेचं देखील कौतुक करावं लागेल. अटॅक करत नाहीये, त्याला माहिती आहे विकेट थांबवायची आहे. पाठीमागच्या 1-2 ओव्हर आपल्याला मिळाल्या, संघाची धावसंख्या चांगली बनेल. संयम ठेवलाय, आतापर्यंत शांत खेळलाय. यावेळी पहा ब्लॉक होला. अप्रतिम चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, कमालीचा. म्हणजे काय केलं तर पहिले 2-3 बॉल पाठीमागे ठेवले, गुडलेन स्पॉटवरून वळवण्याचा पूर्णपणे इरादा होता आणि तदनंतर मात्र आलेला डॉट बॉल. चांगला चेंडू. यावेळी पहा स्विच करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. म्हणजे ज्या प्रकारे गोलंदाजाला ओळखलं होतं की ऑफ कटचे जे बॉल येत आहेत, आतमध्ये येणारे बॉल, आणि सातत्याने स्वप्नीला कुठेतरी हे फटके खेळण्यामध्ये अवघड जात आहे. स्विचचा प्रयत्न करायचा होता. यावेळी डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होती. अचूक मारा, लाईन लेन नियंत्रण परफेक्ट. यावेळी पहा रूम बनवली होती. यावेळी पाठीमागे गेलाय. ह्या फटक्यावरती तुम्हाला एकच धाव मिळेल. भाई ये नाही चलेगा. आणि ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. आपण पाहिलं तर पहिल्या षटकात असताना 4 धावा आल्या, 4 रना. काय घोडताजी केली आहे. पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्ले आणि पूर्णपणे जबाबदारीचं षटक आता असताना 4 धावा आल्यात. किरण घराळ. नानांनी देखील सांगितलं होतं मॅचमध्ये परफॉर्मन्स खराब राहिला आहे, संघाला विजय मिळवून द्यायचा आहे, संघ मालकांना खुश करायचा आहे. या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवता आलेलं नाही आहे. संघ विजय झाला, संघ मालक खुश, परंतु आतापर्यंत वेल आणि त्याच दिशेने चाललेत. 4 धावा खर्च. गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी दुसऱ्या षटकात आणण्यासाठी ज्ञानेश्वर दाखल झाला. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहायला गेलं तर उमेश साठे आहेत. आता आक्रमण करावं लागेल. आता खिडकी खोलावी लागेल. अटॅक करावा लागेल. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर जेव्हा दुसरं षटक प्रगतीपथावरती पॉवर प्लेचं, तेव्हा मात्र 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, जिथे आपण पाहिलं तर मिड विकेटच्या सर्व बाहेर, आणि तदनंतर पाहायला गेलं तर काव कॉर्नर आणि तदनंतर लॉग ऑफ. बॉल येत ज्ञानेश्वर. यावेळी रनरमध्ये होता. चांगला चेंडू, थोडीशी पाठीमागे सरकले, तदनंतर बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये. बॉल निघून चालला यष्टीरक्षक नानांच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. जेवढे चांगले डॉट बॉल हाताळाल मॅचमध्ये, तितकी चांगली लो स्कोरिंग मॅच होण्यासाठी मदत होईल. विकेटला जाल तर मोठे फटके बसतील. हवाई हल्ले चढणार, यात कोणती शंका नाहीये, कारण आक्रमण निश्चितच करावं लागेल. आणि सचिन दादांनी देखील सांगितलंय ही मॅच जिंकतोय, ही मॅच आम्हाला फायनल सारखी आहे, ही मॅच जिंकायची आहे. मॅचमध्ये वर्चस्व या गाजवताय, या मॅचमध्ये वर्चस्व गाजवलं. इथून पुढे स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होणार, यात कोणती शंका नाही. बॉल तयार पुन्हा एकदा ज्ञानेश्वर. पहिला बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी, लाईन आणि लेंथवरती नियंत्रण तितकं चांगलं आहे या गोलंदाजाचं. यावेळी रनरमध्ये होता, निघून चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स, अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय. फरार. येतोय 4 धावांसाठी चौकार.
फटका केला. म्हणजे जेव्हा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता तेव्हा बॅटचा फेस तिकडे ओपन नव्हता केला. जेव्हा तोच खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला घेतला, ज्ञानेश्वरला ओळखलं कोणत्या पद्धतीचा गोलंदाज हाताळणार आणि ज्या प्रकारे चेंडू रिलीज केला होता. येस बॉल द्या आयोजक. आणि खोलवर टप्प्याचा बॉल जो खोदून काढला उमेश साठे यासाठी जाणले जातात. गॅपचे फटके महेश नारकर आणि उमेश साठे म्हटले तर सातत्याने जय महाराष्ट्र युवती संघाचे पाठीचा कणा म्हणायला हरकत नाहीये. आणि आज तो परफॉर्मन्स आज कबीर स्पोर्ट शिळकेवाडी या टीमकडून खेळत असताना पूर्णपणे माइंडसेटचा वापर आणि तदनंतर मात्र ताकद नजाकत आणि तदनंतर बॉल आलाय चौकार. 4 धावा मिळाल्यात संघासाठी. 4 धाब्यांची मदत झाली जिथे मात्र डीजे मास्तरांना देखील संधी मिळाली आणि सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून देखील अगदी पाहायला गेलं तर गेले 2 दिवस आपण ऐकतोय त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. वेलकम सुस्वागतम. आता वळूयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जिथे आपण पाहिलं तर ज्ञानेश्वरला दाखल झाले गोलंदाजी ट्रॅकवरती 2 बॉल आलेत. पहिला बॉल डॉट आला होता तो नंतर चौकार आलाय. तिथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. फलंदाज उमेश साठे यांच्या बॅटमधून अगदी धमाकेदार स्ट्रोक आणि तदनंतर मात्र ज्ञानेश्वर तयार होत आहेत पुन्हा एकदा. आता लॉंग ऑफवरती क्षेत्ररक्षक तैनात केलेत. बॉल तयार. पाठीमागे सरसावत असताना बॅकफुट पंच फटका चांगला आहे. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून थोडंसं वळण घेतोय. डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. 1 धाव प्राप्त होतीये. एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. चांगली धावसंख्या तुम्हाला सेट करावी लागेल आणि सकाळचं जरा बॉल ट्रॅव्हलिंगमध्ये कुठेतरी अपयश येईल यात कोणती शंका नाही. परंतु तुम्हाला त्याच्या विरोधात संघर्ष हा करावाच लागेल. बॉल तयार. रनर मध्ये होता ऑन साइडला भिरकावलाय. फटका चांगला आहे. जयदीप शेवाळे बॉल पर्यंत पोहोचतायत. फिल्डिंग चांगली होते. फेकी देखील तितकीच चांगली आणि आता नंतर मात्र 1 धाव ॲड झाले. जयदीप शेवाळे यांचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये वर्चस्व त्यांच्या माध्यमातून वैयक्तिक गाजवलाय. या स्पर्धेवरती दर्जा दरारा राहिलाय परंतु टीमचा परफॉर्मन्स कुठेतरी डगमगलाय. त्यामुळे मात्र बॅकफुटवरती आहे संघ. परंतु बॉल आता यार हरकत नाहीये. चांगला बॉल परंतु पंच दर्शवतात हा खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल पूर्णपणे बाहेर निघून चाललाय. शुभमला तुम्ही पाहताय पाठीमागे अगदी स्लीपला चांगला चेंडू पाहायला मिळाला होता परंतु ज्या प्रकारे स्वप्नीलने ओळखलं निहारला आणि तदनंतर बॉलला सोडून दिलं. व्हाईट बॉल आला. 1 स्टार्स मध्ये धाव ॲड होतीये. बाई आणि 2 येस व्हाईट +1 आले. ते 2 धावा ॲड होतील धावफलकावरती. बॉलर तयार होत आहेत पुन्हा एकदा. यावेळी अशा प्रकारची गोलंदाजी स्वप्नीलला तुम्ही करू शकत नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकद टायमिंग ट्रान्सफरन्सी येतोय तो म्हणजे युवती प्रीमियर लीगचा षटकार. माध्यमातून या स्पर्धेमध्ये समालोचकाची भूमिका आपण पाहतोय. द व्हॉइस ऑफ कराड अर्थातच आशिष चोरगे सर यांचं देखील उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. त्यांचा देखील आवाज या स्पर्धेमध्ये आज आपण ऐकणार आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपटलेला बॉल होता कट केला. यावेळी क्षेत्ररक्षक ओ माय गॉड व्हॉट अ कॅच ऑफ दी क्वालिटी. 1 तेरी तो 1 मेरी टीट फॉर टॅट. जसं तसं उत्तर. स्वप्नीलला मात्र डगआउटला परतावं लागेल. चले जाओ टाटा बाय बाय आपका खेल खत्म. याला अट नाहीये. वय वर्ष तब्बल मला वाटतंय 40-45 आणि तदनंतर मात्र मैदानामध्ये खेळत असताना कव्हरला काय झेल पकडला म्हणजे एखाद्या नवक्या खेळाडूंना लाजवेल असा कॅच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि खरोखर मित्रांनो 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करणं फार अवघड असतं. जेव्हा बाहेरचे फटके 30 सर्कलच्या बाहेरचे मोठे फटके असतात तेव्हा खेळाडूंना संधी असते, चान्स असतो पूर्णपणे वेट आणि त्यानंतर बॉल जज करायचा असतो. परंतु काल कुठेतरी कॅच खूपच ड्रॉप जाताना पाहायला मिळाल्या. परंतु कौतुक असेल या क्षेत्ररक्षकांचं. प्रतिम कॅच. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आमचे युवती गावतील आपण पाहायला गेलं तर सातत्याने ज्यांचं क्षेत्र कोणतंही असो अगदी पूर्णपणे यस धावसंख्या 18 धावा 18 रन्स ऑन दी बोर्ड.
पाहायला गेलं तर सर्व आज अंतिम दिवस आहे आणि सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश शेवाळे, सूरज सूर्यवंशी, इंद्रजित खोचरे सर्वांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. वेलकम, सुस्वागतम. वळूयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. गोलंदाज देखील तयार होत आहेत. किरण आलेत पुन्हा एकदा. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. 4 धावा खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक जबरदस्त. त्यानंतर मात्र ज्ञानेश्वरवरती थोडासा अटॅक चढवला गेला, परंतु विकेट देखील त्याने मिळवली आहे. बॉल तयार. अप्रतिम अप्रतिम बॅक ऑफ द हँड ज्या प्रकारे रिलीज करतायत बॉल. लेफ्ट हँडेड आहेत, लेग कटर करण्याची क्षमता आहे, परंतु ज्या प्रकारे फिल्डिंग सजवली आहे, फिल्डिंग सजवल्यानंतर माझी गोलंदाजी कशी असेल आणि तदनंतर मात्र अचूक टप्पा, लाईन लेंथ जबरदस्त. यावेळी पहा आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल येतोय. उमेश साठे यांना शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. पूर्णपणे प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. डॉट बॉलची सांगता येते. निश्चितच उमेश साठे स्ट्राईकवरती जेव्हा माइंडसेट असेल की लेफ्ट हँड गोलंदाज आहेत, लेग कटर करणार, ऑप्शनवरती यायचं खेळायचं, परंतु जो गोलंदाजी करण्याचा मानस आहे ना, अक्षरशः बॅट्समनला रीड केलं जात आहे. कशा प्रकारे बॅटरचा हालचाल, पुन्हा नंतर मात्र पहा यावेळी अगदी ज्या प्रकारे गोलंदाजी करणार आहे, फिल्डिंग सजवली जाते. मिड विकेटला अगदी शुभमला घेतलं गेलंय. त्यानंतर मात्र स्लिपला देखील खेळाडू तैनात. आता क्लोज कीपर, म्हणजे या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये फार गरजेचं आहे. तर तुम्हाला क्षेत्ररक्षण तुम्ही जेव्हा जेव्हा चेंज कराल प्रत्येक बॉलवरती, तेव्हा बॅट्समनचा माइंडसेट सातत्याने फिरवत असतो आणि जेव्हा बॅट्समनचा माइंडसेट प्रत्येक वेळी कन्फ्यूज असतो, तेव्हा बॅट्समन कॉन्फिडन्सली बॅटिंग करत नाही. परंतु बॉल तयार. बॉल निघून चाललाय पाठीमागे. व्हाईट बॉल येतोय. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय, परंतु दिशा खराब होती. व्हाईट बॉल आलाय. आम्ही थोडंसं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, कारण फिरीन त्या प्रकारे सजवली आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा किरण घराळ. यावेळी रनरमध्ये होता. 8व्या बॅटने खेळला आहे. 1 धाव तुम्हाला इथे मान्य करावे लागेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 8वे फटके तुम्हाला कुठेतरी क्लोज करावे लागतील. समोरचे फटके खेळावे लागतील. ऑन साइड पूर्णपणे कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, हे फटके तुम्हाला कुठेतरी खेळावे लागतील. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी होतीये, पूर्णपणे हा पाठीमागे स्क्वेअर लेगचा जो झोन आहे तो पुन्हा लपला आणि त्या झोनमध्ये तुम्हाला फटके खेळण्यासाठी सातत्याने फलंदाज गोलंदाज. यावेळी मात्र आक्रमण केलंय पूर्णपणे फलंदाज उमेश साठे. जास्त वेळ तुम्ही या खेळाडूला शांत ठेवू शकत नाही. जिथे आपण पाहिले तर बॉल चाललाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून, अगदी निघून चाललाय. येतोय 4 धावांसाठी चौकार. डीजे उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. सर्व आज आपण पाहायला गेलं तर सर्व हे प्रेक्षक, चाहते आणि क्रिकेटवरती भरपूर सारं प्रेम ज्यांच्या माध्यमातून दाखवलं जातं येवती प्रीमियर लीगसाठी, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. भरपूर प्रेक्षक आज आपल्याला पाहायला मिळतील. मॅचकडे वळूया. यावेळी लॉफ्ट केलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. टाटा बाय बाय सांगितलंय, जा घेऊन या. षटकार. आक्रमण केलं जात आहे. आता अटॅक केलाय. सांगितलं होतं या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. ओ माय गॉड, यावेळी चांगला चेंडू पाहिला होता. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे गुडलेन स्पॉट म्हणून उसी घेतली. अप्रतिम डिलिव्हरी. ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा गेम समाप्त झाला. संघाची धावसंख्या पाहिले तर धावफलकावरती 30 धावा, 30 रन्स ऑन द बोर्ड. फलकावरती 1 विकेट देखील प्राप्त झाली. दुसऱ्या षटकामध्ये तिचे मात्र ज्ञानेश्वरने चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्यावरती अटॅक चढवला गेला होता, परंतु विकेट देखील महत्त्वाची घेतली. स्वप्नीलला परतीचा इशारा. त्यानंतर मात्र किरण आलेत मैदानामध्ये. काल किरण नावाचा डंक अक्षरशः मैदानामध्ये पेटलाय. ज्या खेळाडूच्या बॅटमधून मोठे फटके आपण पाहिले, अक्षरशः भेदक आणि अप्रतिम बॅटिंग ज्या प्रकारे पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जयदीप शेवा
झाले आहेत फिरकीचा जादूगर अण्णा. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 30 धावा लगवले गेलेत. जिथे आपण पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम कबीर स्पोर्ट. यावेळी पहा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी वळला होता पूर्णपणे बॅटरला समजत नाहीये बॉल. थोडंसं बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता कव्हरला, परंतु बॅटचे पूर्णपणे अगदी टोपवरती बॉल जाऊन अडवला. समोरच्या दिशेमध्ये स्वतः फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग केली. चांगले क्षेत्ररक्षण. यावेळी स्विचेसाठी अटेम्प्ट केलं होतं परंतु फिरले आणि तदनंतर मात्र यावेळी ऑन द राईट स्ट्रोक बॉल ताकदीचा वापर त्यावरती मात्र टायमिंग झालंय प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफार. जातो सांगितलं जा घेऊन या. यावेळी देखील पहा टप्पापर्यंत बाहेर निघणारा बॉल व्हाईट बॉल येतोय. पंच दर्शवता हा खराब चेंडू आहे. हा बॉल तुम्हाला पुन्हा हाताळावा लागेल. चांगली गोलंदाजी ज्या प्रकारे बॅक ऑफ द हँड बॉल वळवतात टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल, परंतु नियंत्रण ठेवावं लागेल टप्प्यामध्ये. यावेळी देखील फसवलं आणि पुन्हा एकदा मात्र गोलंदाजाला प्रेमात पाडलंय. अशा प्रकारची बॅटिंग लाजवाब स्ट्रोक बाय मिस्टर किरण. मॅग्निफिसंट स्ट्रोक येतोय तो म्हणजे षटकार. हॅलो हॅलो चला नेक्स्ट मॅच साठी मी कॉल देऊन ठेवतोय टॉससाठी. हायड्रोटिक वॉरियर्स आणि रणवीर 11 काटेकरवाडी दोन्ही टीम तयार राहा टॉससाठी. यावेळी पहा आडव्या बॅटने केलाय फरक चांगला आहे. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का नाही थांबवलाय. यावेळी जयदीप चांगले भारी पडतायत परंतु गोलंदाजी जमेची बाजू घेता आलेली नाहीये. नानांनी सांगितले होतं खुश करणार पहिले षटक ज्या प्रकारे जबाबदारीचं राहिलं होतं. चांगली गोलंदाजी किरण यांच्या माध्यमातून. तदनंतर मात्र वैयक्तिक दुसरे षटक हाताळण्यासाठी आले. आक्रमण झालंय. यावेळी रनर मध्ये स्लॉट मध्ये आला. पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये उमेश साठे. अप्रतिम स्ट्रोक. बॉल बाउंड बाहेर. षटकार. रिप्ले मध्ये काय फटका सजवलाय. काटाकीर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आले. 3 षटकार या ओव्हरमध्ये. जयदीप यांच्यावरती अटॅक. धावसंख्या 50. आणखीन घेणार का. लोअर फुलटॉस होता. मिड विकेट पण केलाय. जमीन लगत क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल पर्यंत. फिल्डिंग चांगली होती. फेकी देखील चांगली. सिंगल धाव घेतली. ओव्हरची झाली समाप्ती. जिथे आपण पाहिलं तर 4 षटकांचा केस समाप्त झाला. संघाची धावसंख्या 51 धावा. 51 रन्स ऑन दी बोर्ड. सुरुवात चांगली राहिली होती. ज्या प्रकारे सुरुवात आणि शेवट या दोन्ही गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. सुरुवात तुमची चांगली होते. शेवट कसा होईल याची कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्हाला स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल. ज्या प्रकारे किरण यांचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. तदनंतर ज्ञानेश्वर यांचं षटक थोडंसं आक्रमण झालं. तदनंतर मात्र कमबॅक राहिला. स्वप्नीलची विकेट घेतली. परंतु किरण जसे मैदानामध्ये आले हवाई हल्ला पाहायला मिळाला. उमेश साठे यांचा देखील कॉन्फिडन्स वाढला. किरण खेळतोय मी देखील खेळ. अरे बंद पडतंय की 10 वेळा. हॅलो गोलंदाजी टॅक वरती बॉल होतो यार. निलेश आलेत. पहिला बॉल. पहिलाच बॉल पंच करायचा होता. पाठीमागे चालला निघून टिकलं झोन मध्ये. सिंगल धाव. सिंगल धाव प्राप्त होतीये. 1 धाव धावफलकावरती ऍड होईल. जिथे 52 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. इथून पुढे आक्रमण होईल, कारण अंतिम षटक म्हटलं तर हाणामारी आणि या षटकामध्ये आक्रमण निश्चितच होणार. यात कोणतीही शंका नाही. स्ट्रायकिंग एनवरती उमेश साठे.
अटॅक केलाय पूर्णपणे. यावेळी ऑप्शनवरती आलेत. जागा बनवली, रूम बनवली, थोडंसं पाठीमागे गेले. गॅप अगदी पाहिला, गॅप आहे मोठा, नाही धावांचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हॅलो, काय आक्रमण केलंय खरोखरच. कबीर स्पोर्ट शेळकेवाडी टीमचं कौतुक करेन. आयकॉनच्या भूमिकेमध्ये सौरभ सोटेल आपण पाहतोय आणि सचिन दादांचं खरं मी कौतुक करेन. संघावरती आणि खेळाडूंवरती कोणताही प्रेशर नाही आहे. फुल पॉझिटिव्ह माइंडसेट खेळा, निवांत खेळा, रिलॅक्स खेळा आणि त्याच प्रकारे बॅटिंग. यावेळी आतमध्ये आला परंतु ऑन द राईट स्ट्रोक अप्रतिम बॉल निघून चाललाय. आणखीन एक दे धडक बे धडक फटका आहे उमेश साठे यांच्या बॅटमधून. कडक 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 स्वीट साऊंड षटकार. धुरळा उडवला जातोय भैरवनाथ स्टेडियम या मैदानावरती. बॅटिंगच्या स्वरूपात उमेश साठे अगदी ऑन फायर झालेत. मी झुकेगा नाही आज ठोकेगा. मॅच महत्वाची आहे, आक्रमण केलं जात आहे. यावेळी पाठीमागे गेले. ओ माय गॉड, आणखीन एक लाजवाब कमालीचा स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर डीजे. पूर्णपणे थोडीशी शफल झाले. व्हाईट बॉल दिला खरं आहे. 3 आणि तदनंतर मात्र व्हाईट बॉल. एकाहत्तर धावा धावपलकावरती. काय बॅटिंग राहिले. पहिल्या बॉलवरती टिकलं झोन, तदनंतर सलगचे 3 षटकार आणि तदनंतर व्हाईट आलाय. चार बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 44. 17 बॉल 44 वरती उमेश साठे अर्धशतक झळकावणार का? एक षटकाराची गरज. ओ माय गॉड, फटका दमदार आहे. बॉल निघून चाललाय. ओ माय गॉड, फिल्डिंग चांगली होते. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं ते गेलं. वेट फिल्डिंग अप्रतिम. खरोखर कौतुक करेन. जबरदस्त बॉल अडवला गेलाय. 46 आकड्यावरती उमेश साठे यांची बॅटिंग आवडली असेल तर सर्वांना विनंती करेन एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. अफलातून बॅटिंग, लाजवाब खेळ, एक्सलंट ब्रिलियंट परफॉर्मन्स. 18 बॉल वैयक्तिक 46 धावांची एक घणाघाती फलंदाजी. अंतिम बॉल अर्धशतक होणार का? पुढे सरसावत असताना यावेळी आलाय तो म्हणजे डॉट बॉल, परंतु लाजवाब खेळ राहिला. अप्रतिम बॅटिंग त्यांची पाहायला मिळते. टाळ्यांचा अगदी कडकडाट आणि अगदी संपूर्ण आमचे पाहायला गेले तर मान्यवर दशरथदादा डंबाके DDA साहेब देखील उपस्थित आहेत. आणि कबीर स्पोर्ट शेळकेवाडी खरं तर त्यांच्याच मालकीचा संघ असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि आज पाहायला गेलं तर पूर्णपणे फुल सपोर्ट. काय असतो कॉन्फिडन्स खेळाडूंना कसा द्यायचा, मंचावरती आम्ही बसलो आहे, तुमचा परफॉर्मन्स आम्हाला पाहायचा आहे. आणि उमेश साठे यांची बॅटिंग आणि किरण जबरदस्त स्क्रीनवरती दाखवला गेला आहे. उमेश साठे यांचा परफॉर्मन्स, काय बॅटिंग केली. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल. पहिली इनिंग समाप्त होते 73 धावा आणि 74 धावांचा आव्हान या मॅच मध्ये सेट केलं गेलं आहे. दुसऱ्या इनिंगकडे आपण लगेचच वळणार आहोत, जिथे टॉसकडे आपण जाणार आहोत, जिथे टॉस समेत आपल्याला मारुती चोरगे सर तुमच्या समेत जोडले जातील. हायड्रोटेक वॉरियर्स येवती आणि तर यस आपण जाऊया टॉसच्या दिशेने, जिथे 2 तगड्या टीम पाहायला मिळतील. हायड्रोटेक वॉरियर्स विपक्ष रणवीर 11 काटेकरवाडी. दोन्ही संघाचे संघ नायक प्लीज आपण या. आजच्या सत्रातील दुसरी मॅच लीग स्टेजेस मधील जर पाहिलं तर ही शेवटची मॅच आहे. तर यस प्रीमियर लीग मधील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. जर पाहिलं तर एका बाजूला संघ रणवीर स्पोर्ट्स काटेकर, दुसऱ्या बाजूला हायड्रोटेक वॉरियर. या दोन टीम मध्ये या महत्वपूर्ण मॅचचा या ठिकाणी टॉस होईल.
रवी भाऊ या आपल्या शुभ हस्ते पण या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस घेऊयात. तर लीग स्टेजेसमधील शेवटची मॅच एका बाजूला आहे तो रणवीर 11 काटेकरवाडी हा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हायड्रोटेक वॉरियर. अतिशय सुंदर मॅच पाहायला मिळेल आणि रवी भाऊ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस स्विंग होईल. हा टेल आहे आणि हा हेड आहे. स्विंग द टॉस अँड हेड इट इज कॉल आणि टॉस जिंकला या ठिकाणी हायड्रोटेक वॉरियर या संघाने. निर्णय काय असेल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. यस, महत्वपूर्ण मॅच आहे आजपर्यंत. जर आपला प्रवास पाहिला तर कसा प्रवास राहिला या टुर्नामेंटमधील? प्रवास म्हणजे पहिली मॅच पहिल्या दिवशी जिंकलो आणि त्यानंतर काल 2 मॅचेस लॉस झालो आहे. ही मॅच संघ मालकांसाठी आनंद करण्यासाठी असेल. यस, तुम्हाला देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. सुनीलकडे जाऊया आपण. सुनील, ही मॅच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. समोर टीम देखील अतिशय चांगली टीम आहे. तर किती रन्सपर्यंत तुम्ही मजल माराल? 60+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण ही मॅच आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर यस, या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आपल्या येवती पंचकृषीमध्ये या आपल्या भागातील खेळाडूंना खेळण्याचं स्थान दिलं, त्याबद्दल तू काय सांगशील? प्रथम सागर दादा यांचं मी आभार मानतो, की सर्व खेळाडूंना एक चांगली संधी उपलब्ध करून दिली. दीपक दादा यांचे पण आभार मानतो, आणि त्यांनी भरपूर मोलाचं सहकार्य या लीगसाठी केलेलं आहे. यस, ऑल द बेस्ट सुनील. तुला तुझ्या मॅचसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. या महत्त्वपूर्ण मॅचचा दुसऱ्या इनिंगची धावती कहाणी आपल्याला ऐकायला भेटेल. अर्थातच तर थँक्यू व्हेरी मच. पूर्वार्ध झाला. आपण जाऊया उत्तर अर्धामध्ये, जिथे जर पाहिलं तर धावसंख्या हवी आहे ती 73 धावांचा भला मोठा डोंगर ठेवलेला आहे. 74 धावांचा. पहिला बॉल, पहिले चेंडू ते मोठा स्ट्रोक सजवला. त्या ठिकाणी षटकार तैनात आहे, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. उंच आलेला बॅट्समन आहे किरण. याने पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. जर पाहिलं तर धावसंख्या भरपूर मोठी आहे, परंतु ही धावसंख्या देखील चेज करण्याची क्षमता हा संघ बाळगतो. कारण जर पाठीमागे पाहिलं तर जयदीप शेवाडे हा एक मॅच विनर खेळाडू, चेज मास्टर म्हणून आहे, या खेळाडूला ओळखलं जातं. हा खेळाडू देखील पाठीमागे आहे, त्यामुळे ही मॅच नक्कीच चांगली होईल. अनेक वेळा लो स्कोरिंग मॅचेस देखील हाय व्होल्टेज होतात. अनेक वेळा जर पाहिलं तर हाय स्कोरिंग मॅचेस देखील चेज करत असतात संघ. कारण क्रिकेट आहे, क्रिकेट हा खेळ अनिश्चितचा खेळ आहे. तर जर पाहिलं तर येवती प्रीमियर लीग 2025 पर्व पहिल्या पर्वातील आजचा शेवटचा दिवस, फायनल दिवसातील अनेक महत्त्वपूर्ण मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. या येवती परिसरातील खेळाडूंच्यासाठी एक आगळी वेगळी पर्वणी आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळी पहिला तर आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू रिलीज केलेला आहे आणि वाईट +1 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ॲड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी पाहायला मिळते, म्हणजे सेट आपले इरादे स्पष्ट करून हा खेळाडू मैदानामध्ये उतरलेला पाहायला मिळतोय. किरण पहिले चेंडूवरती अतिशय चांगला चेंडू मिडल झाला. त्यानंतर जर पाहिलं तर सौरभ याने आपली लाईन लेंथ थोडीशी चेंज केलेली पाहायला मिळते. यस, ही लाईन लेंथ अतिशय चांगली लाईन लेंथ आहे. पाठीमागे पाहिलं तर थोडीशी यष्टीरक्षकाकडून चूक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आलेली आहे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये ट्रॅव्हल झाला. YPL 2025 1.0 अतिशय मानाची दर्जेदार क्रिकेट स्पर्धा. या चेंडूवरती चॉप केलाय. चेंडू पॉइंट रिजनमध्ये ट्रॅव्हल होतं. या चेंडूवरती देखील एक सिंगल आलेली आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 10.
ही संपूर्ण स्पर्धा आमचे मित्र ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय चांगली क्लीन अँड क्लॅरिटी या संपूर्ण स्पर्धेमध्ये यांची पाहायला मिळाली. 3 कॅमेरे, ड्रोन कॅमेरा आहे. व्हाईट बॉल जास्त बाहेर चेंडू पडला आणि तदनंतर चेंडू आतमध्ये आला. हा लेफ्टी बॅट्समनसाठी ऑफ ब्रेक म्हणता येईल. चांगला वेरिएशन करतोय सौरभ. पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेला आहे. एक आपल्याच भागातील यंगस्टर खेळाडू उगवता सितारा आहे सौरभ. हा देखील ऑफ ब्रेक. या चेंडूला देखील चॉप केले. पैलवान त्या ठिकाणी आहे. अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. पॉइंट रिझनमध्ये अप्रतिम प्रयत्न केलेला पाहायला मिळाला. या चेंडूवरती एक सिंगल आलेली आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळते. म्हणजे आतापर्यंत धावसंख्या 12 धावसंख्या पाहायला मिळते. आणि मैदानामध्ये किरण एक डावकुरा फलंदाज आहे. डावकुऱ्या फलंदाजासाठी हे ग्राउंड जर पाहिलं तर अनुकूल ग्राउंड आहे, परंतु सकाळचं सत्र आहे. वारं थांबलंय, त्यामुळे चारही बाजूला चेंडू जात असताना ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील पडल्यानंतर जास्त आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला. कट झाला आणि पंचांच्याकडे जरूर विचारणा केलेली आपल्याला पाहायला मिळेल, परंतु पंच तटस्थ आहेत. एक धाव आलेली आहे. डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक मॅजिक बॉल रिलीज केला सौरभ सोरटे याने. चांगला बॉल म्हणजे व्हेरिएशन आहे. लेग ब्रेक करतोय, ऑफ ब्रेक करतोय आणि वेगामध्ये चेंडू स्विंग करण्याची क्षमता हा खेळाडू बाळगतोय. नक्कीच या खेळाडूने इम्प्रेस केलंय. हा देखील ऑफ ब्रेक बॉल, त्याला शॉप केलंय. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. या चेंडूवरती आलाय तो एकच सिंगल. शॉट अतिशय चांगला होता आणि या शॉटला जर पाहिलं तर योग्य मोबदला मिळालेला नाही आहे, कारण पाठीमागील क्षेत्र घोषांकी क्षेत्र आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. म्हणजे धावसंख्या अतिशय चांगली आहे, कारण 74 धावांचं आव्हान या संघासमोर आहे आणि आतापर्यंत धावसंख्या झालेली 14 धावा. जसा या ठिकाणी बॉल तयार होईल तसं या ठिकाणी चेंडू देखील ट्रॅव्हल होत आहेत, कारण पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये उमेश साठे याच्या बॅटमधून अतिशय विस्फोटक खेळी त्याची पाहायला मिळेल. जवळजवळ 46 धावा त्यांनी कुठलेल्या पाहायला मिळेल. त्याचबरोबर स्वप्नील शेळके याची भक्कम साथ. किरणने देखील अतिशय चांगली खेळी सजवलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधून देखील षटकार आलेले आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे अतिशय चांगला सांघिक खेळ आपल्याला कबीर 11 या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि 73 धावांचं एक फायटिंग स्कोर उभा केला आहे JCC घरावाडी या टीमच्या समोर. दुसरा षटक घेऊन आलेला आहे तो एक वेगवान गोलंदाज विराज शेके. पहिलाच बॉल अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न केलेला होता किरण यांनी, परंतु चेंडू निघून जातोय. ही खासियत आहे विराज याची. राऊंड विकेट गोलंदाजी करतो, एक नॅचरल अँगल क्रिएट करतो आणि अँगलने चेंडू त्याची बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतात. एक चांगला गोलंदाज आहे. पडल्यानंतर बाहेर देखील चेंडू जातात. एखादा चेंडू जर पाहिलं तर ब्लॉक होलमध्ये देखील चेंडू टाकण्याची क्षमता बाळगतो. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे विराज शेके. जर पाहिलं तर मुंबई येथे कामानिमित्त नोकरी धंद्यानिमित्त स्थायिक आहे. आज आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि या मैदानामध्ये त्याचं आत्तापर्यंत अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळते. शॉट फर्स्टलाय विराज त्याच्या खाली आणि फॉलो थ्रू मध्ये पकडला जातो झेल आणि संपलाय कॅप्टन किरण याचा खेळ. डीजे प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळाला. विराज याला तुम्ही अक्रॉस जास्त खेळू शकत नाही, कारण त्याचे चेंडू जर पाहिलं तर काही चेंडू खाली राहतात, काही वरती येतात. व्हेरिएशन आहे या गोलंदाजामध्ये. मूर्ती लहान पण कीर्ती महान विराज शेळके आत्तापर्यंत अप्रतिम त्याची गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे शेळकेवाडी गावचा सुपुत्र. नवीन बॅटर आलेला आहे तो जयदीप शेबाळे. एक चेज मास्टर म्हणून या खेळाडूला नक्कीच ओळखलं जातं. या मैदानामध्ये जर पाहिलं तर याच्यासाठी ही मॅच महत्त्वपूर्ण असेल. आपल्या टीमसाठी नक्कीच त्यांनी सांगितलं की आमच्या संघ मालकाला खुश ठेवण्यासाठी आम्ही ही मॅच खेळू आणि काही तसंच प्रदर्शन जयदीप देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी देखील भन्नाट आहे.
कबीर 11 शेळकेवाडी या टीमची. पुन्हा एकदा बॉलर तयार. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला जातोय. राऊंड विकेट. बॉलर तयार. हा चेंडू पाहिलं तर जास्त बाहेर रिलीज झाला. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर या पंचांनी प्रभावित केले. रखरखत्या उन्हामध्ये अतिशय चांगली पंचांची भूमिका दीपक थोरात त्याचबरोबर वैभव खोत यांच्यामार्फत पाहायला मिळाले. त्याचबरोबर शिराळचे आमचे मार्गदर्शक पिनू काका. जयदीप शेवाळे याच्या बॅटमध्ये येतोय तडाखा. निघून जातोय काव कॉर्नर वरून. हवाई सफर करत धरणाच्या पलीकडे येतोय षटकार. षटकाराची मोहोर लिहिलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या बॅटीला जेव्हा चेंडू मिडल होतात ना तेव्हा सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये नेहमीच तो यशस्वी होत असताना पाहायला मिळतो. जयदीप शेवाळे कालच्या मॅचमध्ये त्याची विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. या मॅचमध्ये देखील तशीच खेळी पाहायला मिळेल की काय नक्कीच पाहायला मिळेल. त्याचबरोबर आमचे पत्रकार दैनिक लोकमतचे आमचे मार्गदर्शक यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. हा चांगला चेंडू अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. ही चांगली रणनीती आहे. त्याचबरोबर राजू जाधव एक लिजंड खेळाडू शेळकेवाडी गावचे सुपुत्र त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. येवती पंचक्रोशीतून अनेक खेळाडू या ठिकाणी टायसन देखील आलेला आहे. चांगला बॉल चांगला कमबॅक केलाय. कमबॅक कसं करायचं याचं उत्तम उदाहरण याची देही आणि याची डोळा आपल्याला पाहायला मिळत आहे. विराज याच्या गोलंदाजीतून अतिशय सुंदर गोलंदाजी. हा चेंडू जर पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा खाली आणि बाहेरच्या दिशेने राईज झालेला आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतोय. क्रीजचा अतिशय चांगला वापर करतोय. हा चेंडू तुम्ही जयदीपला टाकू शकत नाही. अंगावरती आला की त्याला फेकून देण्याची क्षमता बाळगतो जयदीप याच्या बॅटमधून येतोय षटकार. डिझाईन नंदा यांचं देखील आगमन झालंय उर्फ अंतुले. क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान येवती गावचे सुपुत्र आणि त्यांच्यामुळेच आम्हाला मोठं क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. तर अनेक खेळाडू आहेत येवती गावामध्ये. महेश नारकर आहेत आणि या खेळाडूमुळे अनेक खेळाडू घडत आहेत. आज जर पाहिलं तर येवती गावाला क्रिकेटची परंपरा आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या येवती गावाचं नाव क्रिकेटमध्ये सातत्याने घेतलं जातं. या गावातील पाहिलं तर समा आणि बर्मा यांची जोडी अजून देखील या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि गोलंदाजीमध्ये देखील दोन षटकाची समाप्ती. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27-27. गोलंदाजी मार्क वरती आलेले आहे. तो आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन सौरभ सोरटे. समोर पाहिलं तर किरण. हा एक चांगला गोलंदाज आहे सौरभ सोरटे. खराब बॉल परंतु ही रणनीती अतिशय चांगली आहे. कारण स्लॉटमध्ये जर चेंडू टाकले तर पार्किंग प्लॉटमध्ये पाठवत आहेत. त्यामुळे जास्त करून बॅट्समनच्या रीचपासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाच्या मार्फत. हा एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मध्ये. बॅट्समनने चेंडू फॉलो केला त्यामुळे अंपायरने तो व्हाईट बॉल दिलेला नाही आहे. जेव्हा आपण चेंडू फॉलो करतो तेव्हा बॅटीच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतात तेव्हा वाईट तेवढाच वाढला जातो. हा चेंडू देखील पाहिलं तर वाईडिश लाईनवरती रिलीज केला जातोय. बॅट्समनला शेवटपर्यंत फॉलो करण्याचं काम केलं जात आहे सौरभ सोरटे याच्या मार्फत. हे षटक एक टर्निंग षटक आहे दोन्ही संघासाठी. कारण सौरभ एक असा गोलंदाज आहे, फिरकीचा जादूगार आहे. वेगामध्ये चेंडू वळवण्याची क्षमता हा खेळाडू बाळगतो. आउट स्विंग इन स्विंग म्हणजे दोन्ही चेंडू याच्याकडे आहेत. त्याचबरोबर
चेंज ऑफ पेस गती परिवर्तन देखील करतोय. युवती पंचकृषीतील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हा गोलंदाज प्रसिद्ध आहे आणि आज या स्पर्धेमध्ये त्याचं आतापर्यंत अतिशय चांगलं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. परंतु समोर जयदीप शेवाळे हा खेळाडू देखील भन्नाट खेळाडू आहे. अतिशय मोठा स्ट्रोक आलाय, स्टॉप केलाय, अतिशय चांगला स्टॉप केलाय सचिन जाधव याने. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 100% नाही तर 101% एफर्ट देताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. संघाचा संघ मालक आहे, कॅप्टन आहे आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. म्हणजे गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची भक्कम साथ हवी असते आणि ती साथ या टीमच्या मार्फत मिळत असताना पाहायला मिळते. आत्तापर्यंत या संघाचं अतिशय चांगलं एक सांघिक खेळ आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळालेला आहे. जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे तेव्हा सर्वच खेळाडू या संघाच्या मदतीला धावून आलेले आहेत आणि क्षेत्ररक्षक देखील गोलंदाजाला भक्कम साथ देत असताना पाहायला मिळतात. फलंदाजी मार्कवरती खेळाडूला आलेला आहे तो किरणने पहिल्या चेंडूवरती षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. थोडंसं शफल झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि अक्रॉस दी लाईन हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला परंतु स्विंग अँड मिस. चेंडू बॅटीपासून मिस होऊन विकेट किपरच्या हातामध्ये उमेश साठे यांच्या हातामध्ये गेला. उमेशने कोणतीही चूक केलेली नाही आहे. यावेळी बॅटची कडा, चेंडू लॉंग स्टॉप रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. बॅट आणि बॉलला चेंडू मिडल होत नाहीये. तर बॅट आणि बॉलला जर बॅटला चेंडू जेव्हा मेडल होतोय ना तेव्हा सीमारेषे बाहेर पाडण्यामध्ये यशस्वी होतोय हा फलंदाज. परंतु बॅटीला चेंडू मेडल होणं गरजेचं आहे कारण समोर तेवढाच चांगला गोलंदाज आहे सौरभ सोरटे. आत्तापर्यंत त्यांनी नक्कीच प्रभावित केलंय. पहिल्या चेंडूमध्ये षटकारला, तदनंतर जर पाहिलं तर या खेळाडूने चांगलंच कमबॅक केलाय. तर या चेंडूवरती पाहिलं तर एका धावेचा प्रयत्न केलेला होता परंतु जयदीप याने थांबवलंय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल जयदीप. 3 षटके झालेली आहे. समाप्ती हे या षटकामध्ये कमीत कमी त्यांनी धावा खर्च केलेला आहे. 32 धावसंख्या पाहायला मिळते 3 षटकानंतर. आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल ती 12 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता असेल ती 12-42 समीकरण आहे. परंतु जयदीप आहे ना बकासूर आहे हा खेळाडू. त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर त्याच्या बॅटीला जर चेंडू लागले तर तो 3-3, 4-4 षटकार देखील मारू शकतो. परंतु चौथं महत्त्वपूर्ण षटक घेऊन आलेला आहे हा देखील एक फिरकीचा जादूगार सचिन जाधव. 32 धावसंख्या, 12 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मॅच ऑन आहे दोन्ही संघाच्या बाजूने. तुम्ही कोणत्या माइंडसेटने मैदानामध्ये उतरताय, कोणत्या माइंडसेटने बॅटिंग करताय हे देखील पाहण्यासारखं असेल. म्हणजे खेळायचं तर आहे, लढायचं तर आहे. त्यामुळे तुम्ही जर लढून हरला तर काही फरक पडत नाही. गोलंदाजी मार्कवरती सचिन जाधव हा देखील एक फिरकीचा जादूगार आहे. स्वतः संघाचे संघमालक कबीर 11 शेकेवाड या टीमचे. समोर पाहिलं तर जयदीप शेवाळे. पहिला बॉल घेऊन निघालाय सचिन. राऊंडी विकेट. पहिला बॉल बॅटशी इनसाइड एज. पाठीमागे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे सागर पाटील यांच्या मार्फत. म्हणजे गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची भक्कम साथ. क्रिकेटमध्ये 1-1 धाव महत्त्वपूर्ण आहे आणि तीच 1-1 धाव वाचवत असताना सागर पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सचिन. यावेळी डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने जयदीप शेवाळ्याच्या बॅटमधून येतोय क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा बिग 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 षटकार. डीजे बकासूर. जयदीप शेवाळे शेवाळवाडी गावचा हा सुपुत्र आहे आणि पाहिलं तर चेज मास्टर म्हणून नक्कीच प्रसिद्ध आहे. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार. म्हणजे आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल ते 10 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. 10-36 समीकरण. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला. एका धावेचा प्रयत्न चाललाय आणि तेरी मेरी यामध्ये काय होतंय, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय जयदीप. तर प्रेझेंट माइंड वापरणं करी. यावेळी पाहिलं तर धोका होऊ शकला असता कारण
दोन खेळाडूंच्या मध्ये कोणताही कॉलिंग नव्हतं, कॉर्डिनेशन नव्हतं. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला, स्वतः स्ट्राईकवरती थांबणं गरजेचं होतं. क्रिकेटमध्ये प्रेझेंट माइंडसेट वापरणं गरजेचं आहे. आपण कमी मायक्रो सेकंडमध्ये निर्णय घ्यावे लागतात. निर्णय क्षमता वाढवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आता फलंदाजीसाठी आलेला आहे तो डावखुरा फलंदाज किरण. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला जातोय. मॅच पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजून थोडीशी झुकलेली आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट काही होऊ शकतं. यावेळी शॉट फसलाय आणि एक धाव सिंगलनी जास्त फरक पडणार नाहीये कबीर 11 शेळकेवाडी या टीमला. कॅल्क्युलेशन क्रिकेट. यावेळी पाहिलं तर फिंगर रोल झाले, पडल्यानंतर आतमध्ये आलेला चेंडू आणि या चेंडूवरती मोठा स्ट्रोक सजवणं या ठिकाणी ठरवलेलं आपल्याला पाहायला मिळालं, परंतु बॅटला चेंडू मिडल झालेला आहे. चांगला चेंडू, अप्रतिम. एक षटकार आल्यानंतर अतिशय चांगला कमबॅक केला या खेळाडूने. हुशार आहे, चाणाक्ष आहे हा गोलंदाज. क्रिकेटचा एक अनुभवी खेळाडू आहे. शेळकेवाडी गावचा सुपुत्र सचिन. ऑफ ब्रेक काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्रायकिंग रेवरती आलाय जयदीप, परंतु मॅच थोडीशी दूर गेलेली आपल्याला पाहायला मिळते. किरण आउट झालाय. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 40 धावा. सात चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगले षटक आतापर्यंत हाताळलं. बॅट्समन कोण आहे? व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल नक्कीच. ही चांगली रणनीती आहे सचिन याची, कारण बॅट्समनच्या रीच पासून चेंडू जास्तीत जास्त लांब ठेवायचे, कारण त्याच्या स्लॉटमध्ये जर चेंडू पाठवले तर मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहिर आहे. यावेळी देखील पाहिलं तर बॅट्समन बाद झालाय आणि मॅच देखील या ठिकाणी थोडीशी दूर गेलेली आपल्याला पाहायला मिळते. जेसीसी घरावाडी या टीम पासून. कबीर स्पोर्ट्स शेळकेवाडी हा संघ जर पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं प्रदर्शन. नवीन बॅट्समन आलेला आहे तो निलेश. 6 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय येवती प्रीमियर लीग 2025 1.0 अतिशय सुंदर स्पर्धा. आपल्या येवती पंचक्रोशीतील मानाची, अभिमानाची ही एक स्पर्धा आपल्याला पाहायला येते. माननीय श्री दीपकदादा लोखंडे समाजसेवक आणि यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत केली गेली आहे. त्यासाठी अथक मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्या येवती ग्रामस्थांनी घेतलेली आहे. अनेक लिजंड खेळाडू, त्यांची भक्कम साथ, त्याचबरोबर सागरदादा यांची देखील साथ, आणि त्याचमुळे ही संपूर्ण स्पर्धा आज जर पाहिलं तर संपूर्ण कराड तालुक्याचं या संपूर्ण स्पर्धेवरती लक्ष आहे. ही संपूर्ण स्पर्धा कराड तालुका, सातारा जिल्हा, शिराळा तालुक्यामध्ये देखील ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहिली जाते. ही संपूर्ण स्पर्धा पाहण्याचा आगळा वेगळा योग MTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. MTC लाईव्हचं देखील या ठिकाणी या आमच्या येवती गावामध्ये सरसे स्वागत. गेली 3 दिवस अतिशय चांगली मेहनत या संपूर्ण टेक्निकल टीमने घेतलेली आहे. त्याचबरोबर कॅमेरामॅन, त्यांचा छोटा कॅमेरामॅन, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. तेजस आहे समोर, आणि सगळी त्यांची टेक्निकल टीम, त्याचबरोबर स्कोरिंग, अंपायरिंग, त्याचबरोबर DJ मास्टर, अतिशय चांगलं या स्पर्धेसाठी संपूर्ण आयोजन नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर भव्य दिव्य व्यासपीठ, 2 खेळाडूंच्यासाठी खेळाडू कक्ष पाहायला मिळतात. 42 धावसंख्या झालेली. 5 चेंडूमध्ये 32. 5-32चं समीकरण आहे जयदीप. संदीप देसाई भाऊ, आपण कुठे असाल प्लीज तुम्ही समालोचन कक्षात संपर्क साधा. पाठीमागे हे चांगला प्रयत्न केलेला होता सागर पाटील यांनी, झेल ड्रॉप झालाय. संदीप देसाई भाऊ, आपण कुठे असाल प्लीज तुम्ही समालोचन कक्षामध्ये यायचंय, संपर्क साधा.
रोहित पैलवान स्विचचा फटका, चेंडू निघून जातोय तो बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. या चेंडूवरती एकच सिंगल आलेले आहे. शेकी वाडेगावचा सुपुत्र रोहित काटकर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने डाऊन डी ग्राउंड उंच आहे आणि लांब देखील आपल्याला पाहायला मिळते, परंतु थोडासा वेळ झालेला सर्वात लांब लचक षटकार येतोय जयदीप याच्या बॅटमधून. कॅमेरामॅनच्या वरून हा षटकार आलाय, परंतु थोडासा उशीर झाला या षटकारासाठी. हे षटकार अगोदर येणं गरजेचं होतं. आता 2 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. जुना बॉल द्या. कबीर 11 हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं प्रदर्शन या संघाने केलं. विशेषतः जर पाहिलं तर किरण, त्याचबरोबर स्वप्नील आणि उमेश साठे, तर यांनी अतिशय चांगलं खेळ केला आणि अतिशय चांगला फायटिंग स्कोर उभा केला आणि 73 धावांचा भला मोठा डोंगर संघासमोर ठेवला. तो डोंगर चेज करत असताना थोडीशी या ठिकाणी स्ट्रगल करत असताना हा संघ पाहायला मिळाला आणि आपल्याला यानंतर नक्कीच टॉस पाहायला मिळेल. आय लव्ह येवती आणि YPL 1.0. तर आशिष चोरगे यांनी संकल्पना या ठिकाणी चांगली संकल्पना राबवलेली आहे. यानंतर टॉस देखील त्यांनी तयार केलेला आहे. आय लव्ह येवती, त्याचबरोबर YPL 1.0. तर अतिशय चांगलं या ठिकाणी कार्य पाहायला मिळेल. झालेल्या मॅच मध्ये कबीर 11 हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होत आहे. कबीर 11 या संघाला हार्दिक शुभेच्छा. हॅडलक बॅडलक JCC स्पोर्ट्स घरावाडी, तुमचा प्रवास याच ठिकाणी संपलाय. तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी भेट दिलीत आणि या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं तुम्हाला आणि 3 टीमाने 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत. यस, तर नेक्स्ट मॅच प्लीज